वळ्यात पुढच्या बातमीकडे युगेंद्र पवार यांचा युटर्न पाहायला मिळतोय। फेर मतमोजणीचा अर्ज त्यांनी मागे घेतलेला आहे। मतांच्या फेर मतमोजणीचा अर्ज त्यांनी मागे घेतल्याची माहिती समोर येते। आजोबांची ईव्हीएम विरुद्ध लढाई सुरू असतानाच नातवानं मात्र माघार घेतल्याची ही चर्चा रंगतीये। युगेंद्र यांचा युटर्न पाहायला मिळतोय। अजित पवार यांच्या विरुद्धचा फेर मतमोजणीचा अर्ज घेऊन मागे घेण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना आता उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। विधानसभेला मवियाचा दणदणीत पराभव झाला आणि त्याचं खापर ईव्हीएमवर फोडत शरद पवार यांनी मोठ्या लढाईचे संकेत दिले। यानंतर बारामतीमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पराभूत उमेदवार आणि अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी सुद्धा फेर मतमोजणीसाठी आपला अर्ज दाखल केलेला होता। या सगळ्या संदर्भात राहुल कुलकर्णी आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। राहुल, युगेंद्र पवार यांच्या युटर्नचं नेमकं कारण काय? वस्तुस्थितीची जाणीव आपण असं म्हणू, कारण जेव्हा पुण्यामध्ये ही बैठक झाली त्या बैठकीला शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या पराभूत म्हणजे बारामतीत युगेंद्र पवार असतील किंवा पुण्यामध्ये जे पराभूत झालेले उमेदवार होते ह्या सगळ्यांनी ईव्हीएम वरती खापर फोडलं आणि मग 8-10 दिवस चर्चा होत राहिली। मग दिल्लीमध्ये बैठका झाल्या, मध्येच मार्केटवाडीचं प्रकरण आलं आणि त्या बैठकीमध्ये जेव्हा दिल्लीमध्ये प्रत्यक्षामध्ये ही बैठक झाली तेव्हा हा प्रश्न विचारला गेला की खरोखरच ईव्हीएमच्या विरोधामध्ये तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? कारण निवडणूक आयोगाने या संदर्भामध्ये जे खुलासेवार स्पष्टीकरण दिलं होतं त्या खुलाशावार स्पष्टीकरणामध्ये हे दिसत होतं की ईव्हीएम संदर्भामध्ये जो पराभूत उमेदवाराचा दावा आहे तो काही टिकणार नाही। आणि मग जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याची तयारी म्हणून दिल्लीमध्ये ही सगळी मंडळी उपस्थित झाली तेव्हा लक्षात आलं की ईव्हीएमच्या संदर्भात आपल्याकडे फारसा पुरावा नाहीये। मग युगेंद्र असतील किंवा इतर सगळे उमेदवार असतील यांनी जे पैसे भरले होते व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमच्या मोजणी संदर्भातला तो अर्ज मागे घेतलेला आहे, हा एक भाग। आणि दुसरा राजकीय भाग असा आहे की आता ही वस्तुस्थिती आहे की अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते महत्वाचे मंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी येईल। बारामती सारख्या ठिकाणी जिथे आपल्याच काकाच्या विरोधामध्ये पुढची 5 वर्ष आपल्याला विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावायची ते सोपं नाहीये। विशेषतः पुढची 5 वर्ष ज्या संख्येनं हे सरकार सत्तेवरती आहे त्यानंतर सुद्धा आपण बघतो आहोत की राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात बऱ्याच प्रमाणामध्ये सबुरीची भूमिका दिसते। जसं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा माध्यमाला स्पष्ट केलं की आमची ईव्हीएम विरोधामध्ये अधिकृतपणे न्यायालयामध्ये जाण्याची तयारी नाही। मी असं म्हणेन की वस्तुस्थितीचं आकलन आहे। निश्चित राहुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।